महत्वाची बातमी, काँग्रेसकडून राज्यात नेमलेल्या प्रभारींना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। कोणता पक्ष कोणत्या जागांवर लढणार याची माहिती हायकमांडला द्या। राज्यातील काँग्रेस प्रभारींना वरिष्ठांच्या या सूचना आहेत। महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथाला पुढच्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये बैठक घेणार आहेत। जागा वाटपातील वाद टाळण्यासाठी आधी कोणता पक्ष इच्छुक आहे याची माहिती द्या, असे आदेश हायकमांडकडून देण्यात आले। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। प्रदीप, ऋषीला आपल्याला माहिती आहे की लोकसभा निवडणुकीसाठी आता सगळ्याच पक्षांकडून तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे। इंडिया आघाडीमधले जे सहभागी घटक आहेत त्या सहभागी घटकांचा जागा वाटप करताना कोणताही वाद होणार नाही याची खबरदारी जी आहे ती काँग्रेसने आतापासून घ्यायला सुरुवात केलेली आहे। सगळ्याच राज्याच्या प्रभारींना सूचना दिलेल्या आहेत की लोकसभा निवडणुकीसंदर्भात इंडिया आघाडीमधले जे घटक पक्ष आहेत कोणत्या जागांवरती ती निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्याची माहिती जी आहे ती प्रभारींमार्फत काँग्रेस पक्षाच्या हायकमांडला देण्यात यावी। आणि काल जे नागपूरमध्ये बैठक झाली होत्या घेण्यात आलेली होती त्या बैठकीमध्ये सगळ्या प्रभारींना या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। महाराष्ट्राचे नवीन प्रभारी रमेश चेन्नीथाला जे आहे ते पुढच्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये बैठक जी आहे ती घेत आहेत आणि या बैठकीमध्ये कोणत्या जागांवरती कोणता पक्ष निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे त्याची माहिती जी आहे ती गोळा केली जाईल। मात्र महाराष्ट्रातल्या सगळ्याच नेत्यांचं एकमत झालेलं आहे की जागा वाटपाचा वाद टाळण्यासाठी हायकमांड जो निर्णय घेईल तो निर्णय जो आहे तो महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांना मान्य असेल आणि त्यावरती एकमत जे आहे ते झालेलं आहे। मात्र आज जी मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत बैठक होती त्या बैठकीमध्ये खरं तर यावरती चर्चा होईल। मात्र जागा वाटपाचा वाद टाळण्यासाठी ही भूमिका जी आहे ती सगळ्या नेत्यांनी घेतलेली आहे। हायकमांड जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल। मात्र सगळ्याच प्रभारींनी कोणत्या जागांवरती कोणता पक्ष निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे त्याची माहिती लवकरात लवकर हायकमांडला देण्यात आल्याच्या सूचना देण्यात आल्या। ऋषी, धन्यवाद प्रदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।